बनवलास? हो. चल आता पुढे काय करायचं रे? सबसिडरी कंपनी. या कंपनीच्या अंडर 3-4 कंपन्या कराव्या लागतात, आपण एकच करूया इंडियातली. चला नेक्स्ट. इथून बाहेर पड आधी, मेन ग्रुप ह्याला जा, बॅक जा एसएपी स्क्रीनवरच्या मेन स्क्रीनवर. एस्केप करायचं अशा वेळी. या बाजूला एक्झिटचं बटन पण असतं कधी. मेन कंपनी तयार झाली. स्टेप नंबर 2, सबसिडरी कंपनी तयार करणे. कोड काय आहे? OX02. परफेक्ट. हा, OX02 तयार झाला. न्यू एंट्रीला जायचं, तुमचा 4 डिजिट कंपनी कोड पहिल्यांदा टाकायचा. कशी लिहायला सांगितलेली हिला, आता लिहिते. एक्स नको म्हणून परत घेतलं बघ ते. एक्स नाहीये ते, ANY ते. अनिरुद्ध. अनिरुद्ध विद्यर नाही बाबा. कंपनीचं नाव टाक. ते मयूर ट्रेडिंग टाक. ठीक. आता हा हे माझ्या भावाचं नाव आहे, हे बोलू नका. मयूर ट्रेडिंग. मयूर ग्लोबल ऑलरेडी गेलेली होती, आता मयूर ट्रेडिंग टाका. ठीक. सिटी टाकते पुणे. त्याच्यानंतर करन्सी INR. कंट्री रिजन पण सिलेक्ट कर, तिथे IN टाक वर. हा, IN प्रत्येक कंपनीचा कोड असतो. IN इंडियाचा आहे. आणि लँग्वेज EN इंग्लिश. करा तसे. ओके परफेक्ट. आता ते विचारते तिथे टायटलला जा वर. थांब वर टायटल ओपन कर. टायटल कंपनी घेणार आहेस का, मिस्टर मेसर्स वगैरे काय घेणार आहे ते ठरवू शकता तुम्ही. कंपनी नेम टाक कंपनीचं, तेच नाव आता जे टाकलं होतंच ते. हा, स्क्रोल कर खाली. इथं रिजन IN. बस, आता एंटर कर. ट्रान्सपोर्ट रिक्वेस्ट बरोबर आहे का बघ, प्रिया ट्रेडिंग. एंटर कर. कंटिन्यू ना. तेच कंटिन्यू म्हणजे एंटर बटन असतं.